नमस्कार. मराठी सखामध्ये आपलं खूप खूप स्वागत. रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण, भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण. याच रक्षाबंधन बद्दल आज आपण एक निबंध पाहणार आहोत. रक्षाबंधन. भारत हा विविध सणांची मांदियाळी असलेला देश आहे. त्यातही श्रावण महिना म्हटला की एका मागोमाग एक असे सण आपल्या भेटीला येतात. याच श्रावणातला एक महत्त्वाचा सण जो भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाची साक्ष देतो तो सण म्हणजे रक्षाबंधनाचा. आपल्याकडे विविध नात्यांचे सण आहेत, जसे की मातृदिन, पितृदिन, पती आणि पत्नीसाठी दीपावलीतील पाडवा, तसेच बहीण भावांसाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रेमाने, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांना बहीण नाही किंवा भाऊ नाही अशा व्यक्ती देखील हा सण साजरा करतात. आपल्याकडे चंद्राला मामा म्हटले जाते. ज्या बहिणीला भाऊ नाही ती चंद्रालाच आपला भाऊ समजून त्याला प्रतिकात्मक रूपाने राखी बांधत असते. भावा बहिणीतील पवित्र, स्नेहार्थ आणि अतूट अशा नात्यांचा हा एक पवित्र सण. यात बहीण आपल्या भावाच्या मनगटावर एक नाजूक धागा बांधते, त्याला ओवाळते, त्याच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करते, त्याला गोडधोड खाऊ घालते. त्या बदल्यात भाऊ तिला तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतली अशी शपथ देतो. भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. विशेषतः महाराष्ट्रात राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. खरं तर बहीण ही आपल्या आईचे दुसरे रूपच असते. आई वडिलांकडून भावाला मिळणारा मार ती अनेकदा वाचवते, त्याला आपल्या पदराखाली घेते. मला आठवते, एका कवितेत कवीने बहिणीला हळदीच्या झाडाची उपमा दिली होती, कारण ती बहीण प्रत्येक वेळी आपल्या भावाचीच बाजू घ्यायची. भावाने काही खोड्या केल्या तरी ती आई पुढे त्याचीच बाजू घ्यायची. प्रत्येक वेळी भावांच्या चुकांवर हळदीचा लेप लावायची, म्हणजे सारवासारव करायची. म्हणून आई तिला हळदीचे झाड म्हणायची. खरंच किती प्रेमळ असतात ना या बहिणी. आपल्या भावाचं गुणगान करण्यात, कौतुक करण्यात त्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही. जुन्या काळात बहिणी कमावत्या नव्हत्या, अबला होत्या. त्यावेळी भावांनी बहिणीचं रक्षण करणं हे क्रमप्राप्त होतं. परंतु आजच्या काळात बहिणी शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्यामुळे आजच्या काळातील बहिणी स्वतःच भावाच्या रक्षणाची जबाबदारी घेताना दिसतात. त्यामुळे रक्षाबंधनाला एक वेगळाच नवा अर्थ प्राप्त झाला आहे. जुन्या काळात मुलीचे लग्न झाल्यानंतर ती संपूर्ण कुटुंबाला दुरावत असे, परंतु आज बहिणीचं वेगळं घर झालं तरी ती सर्वांच्या जवळच असते. कारण आधुनिकीकरणामुळे नात्यांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त झाला आहे. तसेच मोबाईलमुळे जगही जवळ आले आहे. मोबाईलमुळे जग जवळ आले याचा अर्थ संवाद वाढला असे नव्हे, उलट पक्षी संवाद कमी झालाय असंच जाणवतं. मित्रांनो, असं म्हणतात की नात्यातल्या घर्षणाला संवादरूपी वंगणाची गरज असते. त्यामुळे बहीण असो, भाऊ असो, मित्र असो वा इतर नातेवाईक असो, या सर्वांशी कायम संपर्कात राहणं हे आजच्या काळाच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण एवढं मनाशी ठरवूया की मी या निमित्ताने फोनवरून नियमितपणे का होईना पण सगळ्यांशी संवाद साधेल. असे घडले तर खरंच खऱ्या अर्थाने आजचा हा नात्यांचा सण साजरा होईल असे मला वाटते. पुन्हा एकदा तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.